Good morning, all of you. आज बघणार आहोत gravimetry analysis. Now, the gravimetry analysis is the quantitative determination of analyte concentration through the process of precipitation of the analyte, isolation of the precipitate, and weighing the isolate product. म्हणजे बघा, ग्रॅव्हिमेट्री ॲनालिसिस म्हणजे हे काय क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन, not qualitative. It is only quantitative. Now the quantitative and qualitative, it is two different phases. Now the qualitative, it is what is the present in the sample in the compound. Quantitative means it is how much present. Now the gravimetry analysis is the quantitative determination of analyte concentration through the process of precipitation. म्हणजे काय केलं जातं, एखादा जर सॅम्पल किंवा एखादा कंपाऊंड जर आपल्याला खूप साऱ्या सॅम्पलमधून तो काय करायचं, एखादा कंपाऊंड सॅम्पलमधून आपल्याला आयसोलेट करायचं असेल, मग त्या आयसोलेट करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला तो प्रेसिपिटेट करावा लागेल. मग प्रेसिपिटेट करण्यासाठी आपण काय वापरू, खूप सारे केमिकल एजंट ऑफ द ॲनालाइट. मग काय करू, आयसोलेशन ऑफ द प्रेसिपिटेट. मग जो कंपाऊंड काय केलं जाईल, एजंटनी तो प्रेसिपिटेट होईल. मग प्रेसिपिटेट झाल्यानंतर तो काय करू, आपण तो कंपाऊंड आयसोलेट करू. आयसोलेट केल्यानंतर काय करू, त्याचं वेइंग करू, म्हणजे वेट करू. आणि जो काही भेटलेला जो कंपाऊंड असेल तो कोणत्या फॉर्ममध्ये असेल, प्युअर फॉर्ममध्ये. मग ही जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ग्रॅव्हिमेट्री ॲनालिसिस. ओके, म्हणजेच काय केलं जातं, प्रत्येक कंपाऊंड ॲनालिसिस केला जातो. किंवा जो कंपाऊंड आपल्याला सॅम्पलमधून आयसोलेट करायचा असेल तर कोणती मेथड यूज केली जाते, ग्रॅव्हिमेट्री. इट इज वन ऑफ द बेस्ट मेथड. इट इज यूज्ड इन दी वाइडली इन द इंडस्ट्री. Now, the gravimetry analysis is the quantitative determination of analyte concentration through the process of precipitation of the analyte, isolation of the precipitate, and weighing the isolated product. समजलं gravimetry analysis. ओके, यूज ऑफ ग्रॅव्हिमेट्री ॲनालिसिस. काय काय यूज आहे, केमिकल ॲनालिसिस ऑफ द ओव्हर अँड इंडस्ट्रियल मटेरियलसाठी. म्हणजे इंडस्ट्रियल मटेरियल ॲनालिसिस करण्यासाठी, कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन, इलेमेंटल ॲनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ग्रॅव्हिमेट्री ॲनालिसिस. आता ग्रॅव्हिमेट्री ॲनालिसिसमध्ये इथं 4 स्टेपमध्ये दिलेलं आहे. वेगवेगळे त्याचे काय असतात, स्टेप असतात. पहिली स्टेप काय असतं, सॅम्पल आपण काय करायचा, वेट करून घ्यायचा. वेट वेइंग अँड डिझॉल्व करायचं आहे. म्हणजे आधीचं केलेलं वेट आणि नंतरचं आलेलं वेट, याच्यामध्ये काय डिफरन्स असतो तोही आपल्याला काय करायचं असतो, काढायचं असतं. म्हणजेच आपण सॅम्पल करताना काय घेणार आहे, वेट घेणार आहे. वेट केल्यानंतर तो सॅम्पल काय करणार आहे, डिझॉल्व करणार आहे. नाव दी सेकंड स्टेप, in excess of precipitating agent is added to this solution. म्हणजे तो जो काही आपल्याला कंपाऊंड लागतं तो प्रेसिपिटेट करण्यासाठी आपण काय करणार आहे, एक्सेस अमाऊंटमध्ये काय करणार आहे, प्रेसिपिटिंग एजंट काय करणार आहे, ॲड करणार आहे. ॲड केल्यानंतर द रिझल्टिंग प्रेसिपिटेट इज फिल्टरेड, ड्राईड अँड वेट. मग प्रेसिपिटेट झाल्यानंतर तो जो प्रेसिपिटेट आहे तो काय करणार आहे, आपण आयसोलेट करणार आहे, फिल्टर करणार आहे. फिल्टर केल्यानंतर त्याला काय करणार आहे, ड्राईड करणार आहे. आणि ड्राईड झाल्यानंतर त्याचं काय घेणार आहे, वेट घेणार आहे. नाव दी फोर्थ स्टेप, फ्रॉम द मास अँड नोन कंपोजिशन ऑफ द प्रेसिपिटेट द अमाऊंट ऑफ ओरिजिनल आयन्स कॅन बी डिटरमाइंड. मग त्याचं काही मास असेल किंवा कंपोजिशन असेल, ते कंपोजिशन आणि नोन कंपोजिशन असणारा कंपाऊंड, त्याचं काय करणार तुम्ही, ते डिटरमाइन करणार, बरोबर आहेत की नाही, कंपोजिशन आहेत की नाही. मग ते काय करणार, डिटरमाइन करणार. आणि डिटरमाइन केल्यानंतर म्हणजे आलेला कंपाऊंड जर ओरिजिनल आयनला एकदम परफेक्ट त्याचं कंपोजिशन असेल, परफेक्टली मॅच झाला असेल, तो म्हणजेच काय करते की ग्रॅव्हिमेट्री ॲनालिसिस पासून आपल्याला काय भेटला आहे, प्युअर कंपाऊंड भेटला आहे. Okay, it is the first step in the gravimetry analysis. It is a very simple and important of the pure sample collected.
Criteria for gravimetry analysis. The desired substance must be completed precipitated from the solution. The most determination the precipitate is the such a low solubility that dissolution of the analyte is negligible. An additional factor is a common ion effect, further reducing the solubility of the precipitate. It is a criteria gravimetry. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, जर लो सोल्युबिलिटी असेल तर डिझोल्युशन काय होणार आहे, लवकर होणार नाही, आणि लवकर झाले नाही तर काय होणार आहे, त्याचं प्रेसिपिटेड काय होईल, तो अनालाइट जो भेटणार आहे तो काय भेटेल आपल्याला, एकदम निग्लिजिबल भेटणारच नाही तो कंपाऊंड जो आपल्याला ऍड करायचा आहे. परत तर काय होते, कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट असला ती आपण प्रेसिपिटेड काय होतं, लवकर लवकर तयार होतो. Criteria for gravimetry analysis. When the Ag plus precipitated from the solution through the addition of Cl. Ag plus Cl म्हणजे काय तयार होणार आहे, HgCl. The low solubility of AgCl further reduces the excess of Cl that is added, pushing this equilibrium to the right. Lee-Chatelier principle. म्हणजे बघा, जो काही क्लोरीन आहे तो सोल्युबल का होत नाही, तो काय होतं की प्रेसिपिटेट लवकर तयार करतो, त्याची सोल्युबिलिटी काय लो आहे, आणि एजीची काय आहे, त्याची सोल्युबिलिटी हाय. म्हणजेच AgCl2 जेव्हा मिक्स केले जातात तेव्हा AgCl तयार झाल्यानंतर काय होतं की त्याची सोल्युबिलिटी लो होते आणि प्रेसिपिटेट येतो. इट इज द क्रायटेरिया फॉर. म्हणजे काय होतं की एजीचा प्रेसिपिटेट तयार होतो. म्हणजे एजीचा जर प्रेसिपिटेट तयार करायचा असेल एजी प्लस, तर आपल्याला काय करावं, त्याच्यामध्ये क्लोरीन ॲड करायला. क्लोरीन ॲड झाला की त्याचं काय होतं, प्रेसिपिटेट तयार होतं. द वेट फ्रॉम द प्रोडक्ट शुड बी ऑफ द नोन कंपोजिशन. द प्रोडक्ट शुड बी प्युअर अँड इझिली फिल्टरेड. It is usually difficult to obtain the product that is the pure, one that is free from impurities. Careful the precipitation and sufficient washing may be reduced level impurity. बघा, सेकंड मध्ये काय सांगितलं, द वेट फ्रॉम द प्रोडक्ट शुड बी नोन कंपोजिशन. आता वेट करायचा प्रोडक्ट, वेट फ्रॉम द प्रोडक्ट शुड बी नोन कंपोजिशन. नोन कंपोजिशनला काय करायचं, वेट करायचं, म्हणजे ते बरोबर आहे की नाही. द प्रोडक्ट शुड बी प्युअर अँड इझिली फिल्टर. प्रोडक्ट काय होतं की इझिली तो आपल्याला ग्रॅव्हिमेट्री अनालिसिस काय होतं, प्युअर आणि इझिली फिल्टरेड पण होतं. मेकॅनिझम ऑफ प्रेसिपिटेशन. इंडक्शन पिरियड. द टाइम बिफोर द न्यूक्लिएशन ऑकर आफ्टर द ॲडिशन ऑफ द प्रेसिपिटिंग एजंट टू द सोल्युशन मे रेंज फ्रॉम द मिलीसेकंड टू सेव्हरल मिनिट. जो काही इंडक्शन पिरियड असतो न्यूक्लिएशनचा आफ्टर ॲडिशन प्रेसिपिटिंग एजंट टू द सोल्युशन, टाईम बिफोर म्हणजे जो काही टाईम असतो आधीचा प्रेसिपिटिंग एजंटच्या अगोदरचा जो काही टाईम असतो बिफोर न्यूक्लिएशन आफ्टर ॲडिशन प्ले सोल्युशन, तो काय असतो, इंडक्शन पिरियड असतो. त्याच्यानं मे बी रेंज फ्रॉम दी मिलीसेकंड किंवा सेव्हरल मिनिट्स. Nucleations. Formation of the small stable aggregated to nuclei of the precipitate. Nuclei have the size down 1 nm composed of the few atoms, and they may be up to the 10 raised to 10 nuclei per mole of the analyte. Excess ion from the solution collect around the न्यूक्लिएशनच्या पिरियडमध्ये स्मॉल काय होतात, न्यूक्लियर तयार होतात. म्हणजेच प्रेसिपिटेशन कसं तयार होतं, silver nitrate is added to the very slow to acidic solution containing the chloride. Silver chloride nuclei form. A silver chloride nuclei form with the surface layer of iron. The charged AgCl particle repel each other. मग काय होतं, जेव्हा आपण सिल्वर नायट्रेटमध्ये स्लोली काय करतो, ॲसिटिक सोल्युशन म्हणजे क्लोरीन सोल्युशन ॲड करतो. मग क्लोरीन सोल्युशन ॲड केल्यानंतर सिल्वर क्लोराईडचे काय होतात, न्यूक्लियाय तयार होतात. आणि हे न्यूक्लियाय तयार झायला सुरुवात झाली, खूप सारे काय होतात, न्यूक्लियाय तयार होतात. आणि जे काही NO3 असतात ते काय करतात, ते बाजूला जातात, म्हणजे रिपेल होतात. आणि जो काही AgCl असतो त्याचं काय होतं, प्रेसिपिटेट तयार होतो आणि प्रेसिपिटेड फॉर्म होतो.
It is a mechanism of precipitate. Now the addition of the primary absorbed silver ion, some nitrates ion from the electrostatic layer around the nucleus. First, these counter ions tend to the aggregated around the center. Because of this center have the net positive charge and additional negative charge is required to the maintain the electronegativity. बघा म्हणजे AgCl Ag काय करतोय आपण सिल्वर नायट्रेट मध्ये टाकतो. जेव्हा AgCl काय असणार आहे, Ag प्लस असणार आहे म्हणजे प्लस अनायन असणार आहे. आणि याच्यामध्ये काय कशात ॲडिशन करतोय आपण, तो निगेटिव्ह चार्जमध्ये पॉझिटिव्ह याची काय करतोय ॲडिशन करतोय. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ॲडिशन झाल्यानंतर काय होतं, न्यूट्रलिटी तयार होते की नाही. ओके, तशीच मग काय होते की AgCl आणि Cl मायनस म्हणजे Ag प्लस काय करतोय आपण Cl मायनस मध्ये ॲड करतो. म्हणजे ॲड झाल्यानंतर ते काय होतात की न्यूट्रलाइट होतात आणि न्यूट्रलाइट झाल्यानंतर ते काय होतात, एक त्यांची मोलिक्यूल तयार व्हायला सुरुवात होते. AgCl चे न्यूक्लियर तयार होते. न्यूक्लियर तयार झाल्यात म्हणजे काय, एकापासून खूप सारे एक्सेसमध्ये AgCl टाकल्यानंतर Cl चे सगळे निगेटिव्ह चार्ज कशाला अटॅच होणार आहे, Ag प्लसला. Ag प्लसला अटॅच झाल्यानंतर ते न्यूक्लियर तयार होते आणि सगळे मिळून काय होतं, त्याचा प्रेसिपिटेट तयार होईल. Counter ion are the less tightly held than the primary SOP ion, and then the counter ion layer is somewhat diffuse the contain ion and then those of the counter ion. म्हणजे जे काही काउंटर आयन असतील लेस टाइटली हेड दॅन प्रायमरी, म्हणजे प्रायमरी पेक्षा काय असतात ते जास्त टाइटली नसतात जे काउंटर. आणि ज्याच्यामध्ये जो आधीचा असेल AgNO3 असेल, म्हणजे AgNO3 होता की नाही, मग तो AgNO3 काय होईल, रिपेल होईल. म्हणजे त्याच्यापासून तो काय होईल, दूर होईल. अटॅच कोण होतील, Ag प्लस आणि Cl मायनस. This layer charge ion associated with the surface of nuclei are known as the electric double layer. बघा याच्यामध्ये दिलंय मेकॅनिझम ऑफ प्रेसिपिटेशन. NO3 दिसतंय तुम्हाला, Ag दिसतंय तुम्हाला, HCl म्हणजे ॲसिटिक सोल्युशन म्हणजे HCl दिसत आहे. जेव्हा Ag कशामध्ये AgNO3 कशामध्ये टाकले जातात, HCl मध्ये ॲसिटिकमध्ये, मग काय होतं तुमचा H आणि NO3 काय होत आहे बाजूला, म्हणजे सरफेसच्या तिथे म्हणजे बाजूला काय होतात, रिपेल झाले. पण Ag आणि Cl मायनस काय झाले, बॉन्ड झाले. म्हणजे दोघांमध्ये बॉन्ड तयार झाले. मग असे खूप सारे बॉन्ड होऊन तयार केलेलं त्यांचं लेअर फॉर्म झाला. आणि तेच लेअर म्हणजे काय असते, इलेक्ट्रिक डबल लेअर. त्याच्यामध्ये दिले होमोजिनियस सोल्युशन दिलेलं आहे. पॉझिटिव्हली चार्ज H प्लस NO3 मायनस असतं. म्हणजे याचंच म्हणजे काय होते, इट इज अ मेकॅनिझम ऑफ प्रेसिपिटेशन. मग terminology, adsorption the process which substance, gas, liquid, solid condense on the surface of the solid. The electric double layer of colloid consists of the layer charge associated with the surface of the particle and layer with the net positive charge in the solution surrounding the particle. The colloid finally divide the particles typically with the diameter from the 10 nm to the 1 micrometer that form of the stable dispersion with the medium of the condition of the analyte precipitation. Owen showed that the particle size of the precipitate is inversely proportional to the relative supersaturation of the solution during the precipitation. Relative supersaturation, where Q is the molar concentration, the mixed reagent before any precipitation occurs, and molar solubility, the product when the system has reached equilibrium. From the best possible result condition need to the adjust such a Q will be the low and possible relative large. ओके, आज बघितलं आपण ग्रॅव्हिमेट्री, ॲनालिसिस अँड मेकॅनिझम ऑफ प्रेसिपिटेशन. ओके, थँक्यू.